क्रिकेटच्या मैदानामध्ये सूर्या आणि कंपनीकडून सर्जिकल स्ट्राईक, एकतर्फी सामन्यामध्ये पाकिस्तानला चारली धूळ। आशिया कप स्पर्धेमध्ये टीम इंडियाची सुपर 4 मध्ये एंट्री। पाकिस्तानवरील विजय, शूरवीर भारतीय सैन्याला समर्पित। पाकिस्तानला नामोहरम केल्यानंतर सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया। पहलगाम हल्ल्यामधील पीडितांना श्रद्धांजली वाहत मन जिंकली। पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय योद्ध्यांना शिकवला धडा। भारतीय क्रिकेटपटूंनी पाक खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं। महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य नको। शिवसेनेच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंचा कानमंत्र। युतीचा फॉर्म्युला काय असावा याची तयारी करण्याचेही आदेश। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आक्रोश मोर्चा। शरद पवारही आंदोलनात सहभागी होणार। मोर्चा आधी तेव्हा तूच सांगच्या जाहिरातींमार्फत सरकारवर हल्लाबोल। आरक्षणावर बोलताना जितेंद्र आव्हाडांचा बजरंग सोनावणेंकडे कटाक्ष। सोनावणेंकडे बघून बोलणं योग्य नाही। सभेतच शरद पवारांनी आव्हाडांचे कान टोचले। भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन। नांदेडमध्ये आज काँग्रेस पक्षाचा मेळावा। हर्षवर्धन पाटील, नाना पटोले, अमित देशमुख यांच्यासहित दिग्गज नेते उपस्थित राहणार। तुझ्या खेडकरांच्या आईचा आणखी एक प्रताप। गाडीला धक्का लागल्यामुळे ट्रक क्लीनरचं नवी मुंबईमधून अपहरण केल्याचा आरोप। खेडकरांच्या पुण्यामधील घरातून सुटका, पोलिसांकडून चौकशी सुरू। ब्रेकनंतर पावसाचा जोरदार कमबॅक। मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचं थैमान। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती। शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान।